नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सोलापूर जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभाग आयोजित अंतर्जाल उपक्रमामध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। मी डॉक्टर देवीदास श्रीमंत गुरव, सहशिक्षक श्री कलमेश्वर वशाला सुलेर जवळगे, तालुका अक्कलकोट। आज आपण संतवाणी या घटकाकडे आपण जाणार आहोत। त्यामध्ये दोन अभंग आहेत, पैकी पहिला अभंग अ जो आहे, जैसा वृक्ष नेणे, या संत नामदेव लिखित अभंगाचे स्पष्टीकरण, त्याचे विवेचन आपण करणार आहोत। जैसा वृक्ष नेणे हा अभंग पाहण्यापूर्वी त्या अभंगाचे जे कवी आहेत संत नामदेव, यांचा परिचय आपण करून घेऊया। संत नामदेव, त्यांचं पूर्ण नाव नामदेव दामाजी रळेकर। त्यांचा कालखंड असा आहे, इसवी सन 1270 ते 1350। वारकरी संप्रदायातले ते एक श्रेष्ठ संत कवी होते। मराठीतील पहिले चरित्रकार व आत्मचरित्रकार म्हणून त्यांना ओळखले जाते। संबंध भारत म्हणा किंवा उत्तर भारत या ठिकाणी भ्रमंती करून भागवत भक्तीचा प्रचार करणारे संत नामदेव हे पहिले संत होत। पंजाब, राजस्थान, उत्तर भारतातील काही भाग या भागांमध्ये संचार करून विठ्ठल भक्तीचे महात्म्य पटवून दिले। तीर्थाटन, प्रवचन, कीर्तन याद्वारे विठ्ठल भक्ती, भागवत भक्तीचा प्रचार आणि प्रसार त्यांनी केलेला आपल्याला दिसून येतो। त्यांच्या अभंग रचना देखील खूप आहेत। सकल संत गाथा खंड पहिला यामध्ये त्यांच्या जवळजवळ 4 ते 5 हजार अभंगाचा समावेश करण्यात आला आहे। मराठी भाषेबरोबर हिंदीतही त्यांच्या रचना प्रसिद्ध आहेत। शिखांच्या गुरु ग्रंथ साहेब या ग्रंथात त्यांची 61 कवने म्हणजे त्यांच्या रचना समाविष्ट करण्यात आलेली आहेत। भक्त नामदेवजी की मुखबाणी या नावाने ते प्रसिद्ध आहेत। यावरून संत नामदेवांचे काव्य, त्यांचं चरित्र, त्यांचं भक्तिकार्य किती श्रेष्ठ होते हे समजते। संत ज्ञानदेवादी भावंडांचं उत्तम चरित्रांचं लेखन त्यांनी केलं आहे। आणि आज त्यांचाच एक अभंग आहे, जैसा वृक्ष नेणे। या अभंगाचा आज आपण विचार करणार आहोत। त्या अभंगामध्ये काय सांगितलं आहे, कुठला विषय आलेला आहे, हे समजून घेणार आहोत। आणि हे समजून घेत असताना आधी आपण जैसा वृक्ष नेणे हा अभंग वाचूया। अभंगाचे वाचन कसे करावे किंवा मराठी विषयातील गद्य पद्य भागाचे वाचन कसे करावे हे या वाचनातून आपल्याला कळणार आहे। बघूया संत नामदेव जैसा वृक्ष नेणे या अभंगात काय सांगतात। चला, कवितेचं नाव आहे जैसा वृक्ष नेणे। कवी आहेत संत नामदेव। बघा, जैसा वृक्ष नेणे मान अपमान, तैसे ते सज्जन वर्तताती। येऊन या पूजा प्राणी जे करीती, त्यांचे सुखचित्ती तया नाही। अथवा कोणी प्राणी येऊनी तोडिती, तया न म्हणती छेदू नका। निंदा स्तुती सम मानिती जे संत, पूर्ण धैर्यवंत साधू ऐसे। नामा म्हणे त्यांची जरी होय भेटी, तरी जीव शिवा गाठी पडूनी जाय। संत नामदेवांची ही रचना आत्ताच आपण ऐकली। या रचनेमध्ये संत नामदेव
संतांना वृक्षाची उपमा देतात आणि वृक्षाची उपमा देऊन संतांचे महत्त्व आणि त्यांची महती गातात. त्यांचा गुणगौरव या कवितेमध्ये केलेला आपल्याला दिसेल. अभंग अगदी साधा सोपा आहे आणि या साध्या सोप्या अभंगातून संतांना वृक्षाची उपमा देऊन संत नामदेवांनी संतांचा गौरव केलेला आपल्याला दिसतो. जैसा वृक्ष नेणे या अभंगात संतांच्या सहवासामुळे होणारा लाभ संत नामदेवांनी सांगितला आहे आणि त्यासाठीच वृक्ष जेवढे श्रेष्ठ तेवढेच संत श्रेष्ठ हे सांगत असताना अनेक उदाहरण त्यांनी या ठिकाणी या अभंगातून दिलेले आहेत. या अभंगातून प्रकट झालेला विचार अशा रीतीने आहे. अशा संत सज्जनांची भेट जरी झाली, त्यांचे दर्शन जरी झाले तरी साक्षात ईश्वराचे दर्शन झाल्यासारखे होते. कारण खरे संत जे असतात ते गरीब श्रीमंत, उच्च नीच, स्पृश्यास्पृश्यता वगैरे भेदभाव न मानता आपल्या कृतीतून जगभर आनंद, प्रेम, समाधान आणि शांतता पसरवण्याचा संदेश ते देत असतात. आणि नेमका हाच भाग संत नामदेवांनी या कवितेत सांगितलेला आहे. आता आपण कडव्यानुसार त्या अभंगाचा विचार करूया. पहिला कडवं असा आहे. जैसा वृक्ष नेणे मान अपमान, तैसे ते सज्जन वर्तताती. प्रस्तुत या कडव्यामध्ये संत नामदेवांनी संतांना वृक्षाची उपमा दिली. जैसा वृक्ष नेणे असं म्हटलेलं आहे बघा, पहिलीच ओळ आहे. म्हणजे मानवाच्या ऐहिक आणि आध्यात्मिक जीवनात सतत साथ देणाऱ्या स्थितप्रज्ञ अशा वृक्षाची उपमा नामदेवांनी सज्जनासाठी म्हणजेच संतांसाठी उपयोजलेली आहे. ती अतिशय योग्य आणि समर्पक आहे असे आपल्याला म्हणता येईल. आता मग संतांना वृक्षाचीच उपमा का? काय कारण आहे त्याच्या मागे हे पण आपण पाहूया. जसा वृक्ष आपल्या सहवासात आलेल्या कुठलाही प्राणी असेल त्या प्राण्याशी समानतेने वागतो. मग तो सज्जन असो, चोर असो, लहान असो, मोठा असो, वृद्ध असो, तरुण असो, पक्षी असतील, प्राणी असतील, मानव प्राणी असतील, या सर्वांशी समानतेने वागणारा हा वृक्ष आहे. तसाच संत देखील असतो. मान अपमान याच्या पलीकडे जाऊन संतांचे वर्तन असे असते. ते आचरण त्यांचं तसं असतं. वृक्षाच्या सानिध्यामध्ये जसे प्राणी आल्यानंतर सर्वांशी वृक्ष समानतेने वागतो. म्हणजे काय? त्यांना सगळ्यांना समान सावली देतो, फळे देतो, फुलं देतो. का असेल ते, ह्याला कमी त्याला जास्त असं नाही. ज्याला जे पाहिजे ते, जेवढं पाहिजे तेवढं तो देतो. तसंच संतांचं देखील आचरण किंवा संतांचं वागणूक देखील अशी असते. आणि स्वतः स्थितप्रज्ञ राहतात, स्थिर राहतात. जसं वृक्ष ऊन वारा पाऊस या काळामध्ये सुद्धा स्थिर राहून जे आपलं काम आहे ते करत असतात, तसं संत देखील मान अपमान हे काही न मानता आपल्या सानिध्यात सहवासात येणाऱ्यांना चांगला मार्ग दाखवत असतात, योग्य मार्ग दाखवत असतात आणि आध्यात्मिक उपदेशाद्वारे त्यांचा उद्धार करत असतात. पुढे जाऊया. पुढचे 2 कडवे बघा. येऊनी या पूजा प्राणी जे करीती, त्याचे सुखचित्ती तया नाही, अथवा कोणी प्राणी येऊनी तोडिती, तया न म्हणती छेदू नका. पुढच्या कडव्यात म्हटलेलं आहे, काय सांगितलेलं आहे? संतांची महती सांगताना नामदेव म्हणतात, जे कोणी येऊन त्यांची पूजा करतील त्यांचेच सुख चिंतणारे हे संत नाहीत.
तर जे पूजा करतील, जे त्रास देतील, जे छळतील आणि पूजा करणारे हे सारेच त्याच्यासाठी समान आहेत. बघा, वृक्ष देखील तसंच आहे. तुम्ही झाड तोडा, पानं तोडा, फुलं तोडा, अख्खं झाड तोडा, तरी देखील झाड काहीही म्हणणार नाही. हा झाडाचा मोठेपणा आहे. तोच मोठेपणा संतांच्या ठिकाणी असतो. आपले सणवार बघा, पर्यावरण पूजक आहेत, पर्यावरणाचा पुरस्कार करणारे आहे. आपली संस्कृती देखील तशीच आहे. आपले सण आणि पर्यावरणाचा जवळचा संबंध आहे. आपले सारे देव झाडाच्या सानिध्यात, वृक्षांच्या सहवासातच आहेत. हे अनेक जणांना माहीत आहे. का बरं असं आहे की वृक्षांची जी महती आहे, त्यांच्या मनाचा जो मोठेपणा आहे, त्या मोठेपणाचा आपणाला विसर पडला आहे. म्हणून आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये वृक्षांना फार मोठे स्थान आहे. आणि नेमका या गोष्टीची जाणीव नामदेवांना आहे आणि आपल्या सगळ्यांना पण याची जाणीव व्हावी म्हणून वृक्षांच्या मनातला, आपल्या मनातला आहे, वृक्षाच्या मनामध्ये नाही हे, पण आपली जबाबदारी आहे, आपलं कर्तव्य आहे की वृक्षाशी आपण कसं वागलं पाहिजे, झाडांशी आपण कसे वागले पाहिजे. आपण कसेही वागले तरी वृक्ष आपल्याशी चांगल्याच पद्धतीने वागणार आहे. म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर जो व्यक्ती झाडाला तोडतो, जाळतो, त्याबद्दलचा राग त्या वृक्षाच्या मनात नसतो. किंवा एखादी व्यक्ती जर झाडाची पूजा करत असेल, सन्मान देत असेल, तरी त्या व्यक्तीशी झाड समानतेनेच वागणार. म्हणजे जो तोडणारा असो किंवा पूजा करणारा असो, कोणत्याही गोष्टीशी ते तडजोड करत नाही, ते समानतेने वागतात. दोन्ही गोष्टी मोठ्या मनाने वृक्ष स्वीकारतो. वृक्षाच्या सानिध्यात जो कोणी येतो त्याला ते सुखच देत असतात. आणि ही जी वृक्षांच्या ठिकाणी असलेली ही सुख देण्याची वृत्ती, त्यांच्या मनातला जो मोठेपणा आहे, जी उदारता आहे, ती सत्पुरुषांमध्ये सुद्धा असते, संतांच्या ठायी असते. संतांच्या वृत्तीमध्ये देखील हाच भाग असतो. म्हणून संत नामदेवांनी संतांना वृक्षाची उपमा दिलेली आपल्याला दिसून येईल. त्यानंतर पुढचं कडवं आहे, निंदा स्तुती सम मानिती जे संत पूर्ण धैर्यवंत साधू ऐसे. संत नामदेव म्हणतात की संतांची वृत्ती कशी आहे पहा. निंदा स्तुती समान, वृक्षांना देखील तसंच आणि संत जे खरे संत आहेत त्यांना देखील तसंच वाटणार आहे. कोणी गौरव केला, कोणी जय जयकार केला तर त्या गोष्टीने संत हुरळून जात नाहीत. किंवा कोणी त्रास दिला किंवा वेडेवाकडे बोलले म्हणून संत रागाला येत नाहीत. ते धैर्यशील वृत्तीने, सहनशील वृत्तीने सामोरे जातात. सन्मान देणारे आणि निंदा करणारे दोन्हीही त्यांना समान म्हणजे सारखेच असतात. त्यांच्या सानिध्यात कुठलीही व्यक्ती आली त्यांचा उद्धार ते करतात. आणि नामदेव महाराजांनी वृक्षामधील हा गुण, वृक्षामधील ही जी स्थिरता, स्थितप्रज्ञता, धैर्यशाली वृत्तीचा जो गुण आहे तो संतांच्या ठिकाणी असतो. यासाठी योग्य उपमा वापरून संतांचा गुणगौरव संत नामदेव करतात. एकनाथांनी सुद्धा बघा, संत एकनाथ तुम्हाला माहिती आहेत, त्यांच्या कविता आपल्याला होत्या. योगी सर्व काळ सुखदाता. हा योगी म्हणजे कोण? खरे संत. हे कसे असतात? सर्व काळ सुख देणारे. वृक्ष पण सर्व काळ सुख देणारे. अनेक संतांनी, आपल्या मराठीतल्या संतांचा गौरव केलेला आहे. आणि आपली भूमी तर महाराष्ट्र भूमी, सोलापूरची विशेषतः संतांची भूमी आहे. अनेक संत, या संतांचा जन्म आपल्या या सोलापूरच्या भूमीत झालेला आहे. त्यांचा चरणस्पर्श या सोलापूरच्या भूमीला झालेला आहे. त्यांच्या सदाचरणातून, त्यांच्या रचनेतून, त्यांच्या वागणुकीमधून त्यांनी आपलं संतत्व दर्शवलेलं आहे. ते स्वतः कधी असे म्हणले नाहीत की मला संत म्हणा, पण त्यांच्या बोलण्या चालण्यातून, त्यांच्या सदाचरणातून,
त्यांच्या भक्ती कार्यातून लोकांनीच त्यांना संत म्हटलेलं आहे. संत हे कसे असतात याचं एक उत्तम उदाहरण संत नामदेवासारख्या अनेक संतांनी आपल्या वागणुकीतून, आपल्या सदाचरणातून सांगितलेलं आहे. म्हणजे हे संत कसे ओळखायचे, संत कोणाला मानायचं, संत म्हणजे नेमके कोण, ही आज आपल्याला समजून घेण्याची गरज आहे. कारण आजकाल ढोंगी साधू संत, स्वयंघोषित संत फार जन्माला आलेले आहेत, पण हे खरे संत नाहीत. खरे संत कसे असतात, खरा संत कसा असावा, खऱ्या संताला कसं ओळखावं, हे संत नामदेवांनी या ठिकाणी स्पष्ट केलेलं आहे. शेवटी नामा म्हणे त्यांची जरी होय भेटी, तरी जीव शिवा गाठी पडूनी जाय. अभंगाच्या शेवटी नामदेव महाराज म्हणतात की संतांची भेट झाल्यावर कशी अनुभूती येते, संतांची भेट झाल्यावर कसा अनुभव आपल्याला जाणवतो, संतांची भेट झाल्यावर किंवा संतांचा सहवास लाभल्यावर आपल्या अंतरंगात कोणते बदल होतात, आपल्या वर्तनात कोणते बदल होतात ते सांगताना संत नामदेव म्हणतात, जशी जीवाशिवाची गाठ पडली. जीव म्हणजे आपल्या शरीरातला आत्मा आणि संत म्हणजे परमात्मा. आणि जीवाशिवाची गाठ पडली की आपली आत्मिक उन्नती होते, नैतिक उन्नती होते, आपल्या जीवाला खरे ज्ञान होते. आणि हे ज्ञान प्राप्त होते कोणामुळे, तर संतांमुळे. म्हणून संतांचा सहवास असावा. आणि संतांचा सहवास मिळाला की आपल्या मनातले सारे विकार, आपल्या शरीरातले सारे दोष नाहीसे होतात. म्हणजे यावरून आपल्याला लक्षात येईल की कोणत्या संतांबद्दल नामदेव म्हणतायत हे पण आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. म्हणजे एकूण जे 5 कडवे आहेत त्या 5 कडव्यांमध्ये संत नामदेवांनी संतांना वृक्षाची उपमा देऊन त्यांचा गौरव कसा केला हे आपल्याला कळलं असेल. वृक्षांची उपमा देऊन संतांचा सन्मान, खरे संत कसे, खरे संत कोणते हे आपल्याला सांगितलेलं आहे. आता ही कविता कशा पद्धतीची आहे ते बघूया. त्याचं भाषिक सौंदर्य काय आहे, काव्य सौंदर्य आणि आशय सौंदर्य. संत नामदेवांचा ही जी रचना आहे हे अभंग छंदातील आहे. अभंग म्हणजे सर्वसाधारण सर्वसामान्य लोकांना समजण्यासाठी केलेली रचना असते. त्याला नाद असतो विशिष्ट प्रकारचा. आणि भक्ती विषय हा त्यांचा मुख्य विषय असतो. प्रबोधन, समाज प्रबोधन, उपदेश. या ठिकाणी सुद्धा संतांचं महत्त्व गाण्यासाठी अभंग छंदाची रचना वापरलेली आपल्याला दिसेल. भाषा साधी, सरळ, सोपी, समजण्यासारखी आहे. 2ऱ्या 3ऱ्या चरणामध्ये यमक आहे. रसाळ, ओघवती म्हणजे प्रवाही, म्हणजे वाचत असताना त्याला एक विशिष्ट प्रकारची लय निर्माण होते. आणि अजून पुढं काय सांगितलेलं आहे याची जिज्ञासासुद्धा या अभंगातून आपल्याला जाणवते. आणि हा अभंग वाचल्यानंतर मनाला एक प्रकारची शांती मिळते. म्हणजे शांत रस, आपल्याला रस हा प्रकार आहे रसविचारामध्ये, ते आपण बघणार आहोत. मनाला एक प्रकारची शांती असते. आणि सांगणारा जो संत आहे त्याने देखील शांत मनाने अगदी जर आपण डोळे बंद करून जर ऐकलं याचं विवेचन तर आपल्याला खरंच मनाला शांतता वाटेल. म्हणजे कुठलाही वयोगटातला व्यक्ती असेल तर त्यांना हा विचार अतिशय सहजपणे पटतो. आणि साधी उदाहरणं, सोपी दृष्टांत देऊन जीवनविषयक संतांचे तत्वज्ञान काय आहे हे या ठिकाणी स्पष्ट केलेलं आहे. आशय सौंदर्य कसा बघा. हा संदेश दिला याच्यामध्ये अभंगात की मनात भेदभाव निर्माण होऊ देऊ नका, मनात द्वंद्व निर्माण होऊ देऊ नका, सर्वांशी प्रेमाने वागा, असा संदेश देणारा हा अभंग आहे. का तर वृक्ष जसं सर्वांशी प्रेमाने वागतो, संत जसे सर्वांशी प्रेमाने वागतात, त्यातला थोडाफार गुण आपल्या अंगातही आला पाहिजे, आपल्यातही उतरला पाहिजे, असा अर्थ या अभंगातून आपल्याला जाणवतो. ज्याप्रमाणे वृक्ष कसलाही भेदभाव करत नाही, समदर्शी असतात, ते समानतेने वागणारे असतात, संतांची पण वागणूक तशीच असते. हे त्यांनी अगदी सोप्या शब्दातून सांगितलेलं आहे. आणि संतांचे हे गुण, संतांचा हा स्वभाव या कवितेतून आपल्याला स्पष्ट होतो. अत्यंत मधाळ भाषा वापरल्यामुळे अतिशय
वाचनीय ही रचना आपल्याला लक्षात येईल आणि जणू काही या कवितेमध्ये सांगितलेला संतच आपल्या दृष्टीसमोर उभा राहतो. ही या संत नामदेवांच्या प्रभावी रचनेचा हा परिणाम आपल्याला जाणवतो. थोडक्यात पण महत्त्वाचं आपण बघूया काय नेमकं सांगितलेलं आहे. प्रस्तुत अभंगामध्ये संत नामदेवांचा संदेश असा आहे की पर्यावरण रक्षण. संतांना वृक्षाचीच उपमा का दिली, झाडांचीच उपमा का दिली, त्याच्या पाठीमागचं कारण सगळ्यांना यापूर्वी आपण सांगितलेलं आहे की एक प्रकारे हे वृक्ष जे आहेत संतांच्या बरोबरीचे आहेत किंवा संतच वृक्षांच्या बरोबरीचे आहेत. संत आणि वृक्षांमध्ये सारखे गुण असतात आणि संतांमुळे नैतिक उन्नती होते. तसं वृक्षांच्या सहवासामध्ये देखील आपले जीवन फुलून निघते आणि जिथं वृक्ष आहे तिथं सौंदर्य आहे, जिथं फुलोरा आहे तिथं आपल्याला असं बरं वाटतं की बाबा हां हिरवंगार झाड आहे, हिरवंगार सावली, गारगार सावली. म्हणजे मनाला आल्हाद देणारे हे पर्यावरणातले हे जे छोटे मोठे वृक्ष आहेत त्यांच्या रक्षणाचा भाग या ठिकाणी संत नामदेवांनी या अभंगातून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. याशिवाय खरे संत, त्या संतांचं महत्त्व, त्यांची महती या अभंगातून सांगितली गेलेली आहे. त्यांची वृत्ती प्रवृत्ती कशी असते, खरे संत जे असतात ते निरपेक्ष भावनेने लोकांशी वागतात, ते स्वार्थी नसतात आणि कुठलीही अपेक्षा ते ठेवत नाही. आपल्या वागणुकीतून आपल्या आचरणातून हे सगळं ते दाखवून देतात. ते तोंडाने काहीच बोलत नाहीत. म्हणजे याचा अर्थ असं जे संत ते बोलतच नाही पण ते वागणुकीतून, बोलण्यातून, आचरणातून ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला जाणवतात म्हणून ते संत. आणि संतांच्या ठिकाणी समता असते, बंधुता असते, समानता असते. म्हणजे संत हे कसे आहेत हे आता आपण बघितलं. तर ह्या संतांच्या म्हणजे संत कसे आहेत याची कल्पना आपल्याला आली असेल आता आणि संत कसे असावेत हेही समजलं असेल. जैसा वृक्ष नेणे या अभंगामध्ये काय विषय आहे, काय आशय आहे, संदेश काय सांगितला आहे, बोधोपदेश काय केला आहे, ह्या सगळ्या गोष्टींचा आता विचार आपण केलेला आहे. यानंतर स्वाध्याय आपल्याला सोडवायचा आहे. या पुस्तकामधील पाठीमागे जे स्वाध्याय दिलेला आहे तो तर तुम्ही सोडवणारच आहे, पण त्याबरोबरच इथं काही आपण मनानेच स्वाध्याय तयार केलेले आहेत ते पण तुम्ही सोडवायचेत. पहिला आहे बघा, वृक्ष व संत यांच्यातील साम्य थोडक्यात सांगा. जैसा वृक्ष नेणे या कवितेतील संदेश काय आहे ते तुम्ही लिहायचं आहे. संत नामदेवांनी दिलेली उपमा, संतांना कशाची उपमा दिलेली आहे ते तुम्ही इथं लिहून काढायचं आहे. निंदा आणि स्तुती सम मानणारे दोन घटक आहेत त्या कवितेमध्ये, ते दोन कोणते घटक आहेत तेही तुम्ही लिहायचं आहे. पंजाबमध्ये भागवत भक्तीचा प्रचार करणारे, भागवत धर्माचा पताका फडकवणारे कुठले संत आहेत ते त्यांचं नाव देखील तुम्ही इथं लिहायचं. अशा प्रकारे पूर्ण कविता ऐकायची. ऐकत असता पुस्तक आपल्या समोर पाहिजे. आपण लक्षपूर्वक ऐका. लक्षपूर्वक ऐकल्यानंतर आपल्याला स्वाध्याय कृती सोडवताना कसली अडचण येणार नाही. आता आपण थांबूया. स्वाध्याय पहा, कृती सोडवा, वहीमध्ये व्यवस्थित सोडवा, आपल्या शिक्षकांना दाखवा आणि आता आपण इथं थांबूया. धन्यवाद.